नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 4 मधील 77 ते 83 ओव्यांच्या सहवासात आपण जाऊया. भगवंतांनी स्वतःची भूमिका स्पष्ट करत असताना अर्जुनाला सांगितलं, हे अर्जुना, सर्व गोष्टींमध्ये मी साक्षी भावाने राहतो. प्रकृतीच्या आधाराने सर्व गोष्टी घडत असतात आणि माझी भूमिका मात्र साक्षी भावाने सर्व बघणं एवढीच असते. ज्या जीवाची जशी भावना. माऊली हो, हा महत्वाचा सिद्धांत आहे, हा लक्षात घेण्यासारखा आहे. ज्या मनुष्य प्राण्याची, ज्या जीवाची जशी भावना, त्याप्रमाणे त्या भावनेला धरून, त्या वृत्तीला धरून त्याला तसं फळ मिळत असतं. ह्या विधानाला धरूनच ज्ञानोबाराय आपल्याला सांगतात, आता याची परी जाण, आता याची परी जाण. अशा प्रकारेच ज्याची जशी भावना तसं फळ मिळतं हे लक्षात ठेवून आता ही गोष्ट जाणून घे. कुठली? आता याची परी जाण, चारी आहे ती हे वर्ण, सृजिले म्या गुण कर्म भागे. भगवंत म्हणतायत, 4 वर्णांची रचना आहे. ते कुठले? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि अंत्यज. सृजिले, प्रगट झाले, जन्माला आले. पण कशा प्रकारे? गुण कर्म भागे. ज्याचे जसे गुण आहेत, त्या गुणांची जशी प्रवृत्ती आहे, त्याप्रमाणे ती कर्म त्यांच्या वाट्याला आलेली आहेत. आणि अशा प्रकारे हे 4 वर्ण प्रगट झाले, निर्माण झाले. आणि हे कुठल्या आधारावर? तर गुणप्रवृत्ती आणि प्रकृतीच्या आधाराने जन्माला आलेत. ह्याच्यात माझा काही हात नाही अर्जुना. जे प्रकृतीचे नि आधारे, गुणाचे नि व्यभिचारे, कर्मे तदनुसारे विवंचिली. भगवंतांनी हे स्पष्टपणे सांगितलंय. ज्ञानोबारायांनी खूप सुंदर रीतीने आपल्याला ते स्पष्ट करून सांगितलंय. भगवंत म्हणतायत की प्रकृतीच्या आधाराने, प्रकृतीला धरून हे 4 वर्ण प्रगट झाले. त्याच्यामध्ये 3 गुण आहेत. त्या 3 गुणांचा विचार करून कुठल्या गुणाचा कसा प्रभाव आहे ते बघून त्याप्रमाणे त्या जीवाच्या मागे कर्म लागली. एथ एकची हे धनुष्य पाणी, परी जाहलेगा चहूवर्णी, ऐसी गुणकर्मी कडसणी केली सहजे. माऊली हो, कुठलाही भेदभाव नाही. सगळे मनुष्य प्राणी आहेत. इथं एकची हे धनुष्य पाणी. मनुष्य प्राणी म्हटलं की सगळे मनुष्य प्राणी त्याच्यात आले. पण किती भेदभाव आपल्याला बघायला मिळतोय. समाज अक्षरशः या भेदभावाने पोखरला गेलाय, अज्ञानाने पोखरला गेलाय. 700-750 वर्षापूर्वी, 5000 वर्षापूर्वी सुद्धा भगवंतांनी सांगितलं, ज्ञानोबारायांनी सांगितलं की अरे सर्व मनुष्य प्राणी एकच आहेत. जो भेद बघायला मिळतो तो फक्त गुणप्रवृत्तीमुळे बघायला मिळतो, जातीमुळे नाही. वर्णांची विभागवारी झालीये ती गुणांमुळे झालीये. आणि गुण म्हणजे काय? तर अंगी असलेले कौशल्य, अंगी असलेलं ज्ञान, आपल्या अंगी असलेली आपली प्रवृत्ती आणि त्यानुसार आपल्या वाट्याला येणारी कर्म. ह्याच्यात मनुष्य प्राणी 4 वर्णांमध्ये विभागला गेला, जातींमध्ये नाही. मनुष्य प्राणी एकच. एथ एकची हे धनुष्य पाणी, परी जाहलेगा चहूवर्णी, ऐसी गुणकर्मी कडसणी केली सहजे. स्वभावताच गुणकर्मानुसार वर्ण व्यवस्था केली गेली. हा भेदभाव घालवण्याचा प्रयत्न
शतकानुशतक चालू आहे. मनुष्य प्राण्याचं दुर्दैव की तो स्वतःच या भेदभावाला नाहीसा करू शकत नाहीये. हे सर्वात मोठं दुर्दैव आहे. असो, ज्ञानोबाराय म्हणतात, म्हणोनी आईके पार्था, म्हणोनी आईके पार्था, हे वर्ण भेद संस्था, मी करता नव्हे सर्वथा याची लागी. ही वर्णभेद, वर्णांच्या भेदानुसार संस्था मनुष्य प्राण्यांची कोणी निर्माण केली? मी केली नाही असं भगवंत म्हणतात. मी करता नव्हे सर्वथा. कारण भगवंतांची भूमिका ही साक्षीभावाने बघण्याची आहे. पण मग मुळात ही वर्ण भेद संस्था, संस्था म्हटलेले ज्ञानोबारायांनी, ही कोणी निर्माण केली? अहो, 78व्या ओवीतच ज्ञानोबारायांनी सांगितलं, जे प्रकृतीचे नि आधारे गुणाचे नि व्यभिचारे. प्रकृतीच्या आधारे ही निर्माण केली गेलेली आहे. ही मी निर्माण केली नाही बरं का अर्जुना. म्हणून ऐके पार्था, हे वर्ण भेद संस्था, मी करता नव्हे सर्वथा याची लागी. माऊली हो, हे अत्यंत अंतःकरणपूर्वक लक्षात घेण्यासारखं आहे की भगवंतांनी कुठल्याही प्रकारचा भेदभाव केलेला नाही. त्यांच्या दृष्टीने ह्या विश्वामधली मनुष्य प्राणी ही एकच संस्था आहे. मनुष्य प्राणी म्हटलं की सगळे एकच आहेत. जो भेदभाव दिसतो, वर्ण व्यवस्थेला धरून जो भेदभाव दिसतो, तो भेदभाव असण्याचं कारण प्रकृती, प्रकृतीचे गुणधर्म, प्रवृत्ती, माणसाचे विचार, विकार, ह्याच्यामुळे त्याच्यात भेद निर्माण होतो, जातींमुळे नाही. आपल्याला जातीचा भेदभाव नको, हेच संत मंडळी सांगत आलेली आहेत. ज्ञानोबाराय म्हणतात, हे मजची स्तव जाहले, परी म्या नाही केले, ऐसे जेणे जाणितले तो सुटला गा. अहो, ज्ञानाची वाट आपल्याला धरायची ना. ज्ञानाची वाट धरल्यामुळेच तर आपण सर्व बंधनातून मुक्त होणार आहोत ना, अज्ञानातून मुक्त होणार आहोत ना. मग आपल्याला हे समजून घेणं आवश्यक आहे की हे भगवंताच्या आधाराने झालेलं आहे, पण भगवंतानी केलेलं नाही. हे मजची स्तव जाहले, परी म्या नाही केले, का तर जे प्रकृतीचे नि आधारे. आपण सगळे भगवंताच्या वेगवेगळ्या रूपांचे उपासक आहोत ना. वेगवेगळ्या रूपामध्ये भगवंताची पूजा करतो ना. अहो, मग त्या भगवंताने कधीही कुठेही भेदभाव केलेला नाही. मग आपल्यात हा भेदभाव कशासाठी? भगवंत कुठल्याही प्रकारचा भेदभाव करत नाही. असा जो भगवंत, त्याचा मी उपासक आहे, त्याची मी साधना करतोय, मग मी कसा भेदभाव करू? आणि मी जर भेदभाव केला तर मी सुटणार नाही, मी बंधनात अडकणार. ज्ञान, मला खरं ज्ञान प्राप्त होणार नाही. ज्ञानोबाराय म्हणूनच सांगतात, मागील मुमुक्षु जे होते, तीही ऐशियाची जाणोनी माते, कर्मे केली समजते धनुर्धरा. अरे अर्जुना, मागे जे मुमुक्षु होऊन गेले, म्हणजे ज्यांना खरं ज्ञान काय आहे हे जाणून घ्यायची मनापासून उत्सुकता होती, ते मुमुक्षु. ते जे होऊन गेले, त्यांनी हे ओळखलं की अरे, याच्यात भगवंताचा काही हात नाही बरं. प्रत्येक जीवाची जी प्रकृती आहे, त्याचे जे गुणधर्म आहेत, त्याच्या मागे त्याची जी भावना आहे, त्याची जी भूमिका आहे, त्याचा जो हेतू आहे, त्याप्रमाणे त्या वंशामध्ये, त्या वर्णामध्ये तो जन्माला येतो. कारण त्याप्रमाणे तशी कर्म त्याच्या वाट्याला येतात. आज मी ह्या वर्णामध्ये जन्माला आलोय, माझ्या अंगी हे गुण आहेत, त्या गुणांच्या मागची ही प्रवृत्ती आहे, त्यामुळे अशा प्रकारची कर्म माझ्या वाट्याला येणार. आणि हे सगळं प्रकृतीच्या आधारे होत आहे. हे जो ओळखतो, सर्व मनुष्य प्राण्यांना एक समान आपल्यासारखंच मानतो आणि भगवंताची उपासना करतो. आणि अशा प्रकारे भगवंताची उपासना करत आपल्या वाट्याला आलेली कर्म भगवंतालाच अर्पण करून टाकतो. कर्मे केली समजते धनुर्धरा. आणि
अशा प्रकारे जर आपल्याकडून कर्म घडली तर ज्ञानोबाराय म्हणतात ती कर्मच आपल्याला मोक्ष द्यायला कारणीभूत होतात. ते कसं तर परी ते बीजे जैसी दग्धली. ज्ञानोबाराय आता सुंदर दृष्टांत देतात. ते म्हणतात परी ते बीजे जैसी दग्धली नुगवतीची पेरिली तैशी कर्मेची परी तयान जाहली मोक्ष हेतू. अहो, ज्याप्रमाणे धान्य जर भाजलं, बी जर भाजलं आणि मग ते पेरलं तर ते कधी उगवत नाही, त्याप्रमाणे ही कर्ममाला माझ्या प्रकृती धर्मानुसार करावी लागतात. माझ्या अंगी जे गुण आहेत त्यामुळे माझ्या वाट्याला आलेली आहेत. त्याच्यामध्ये मला एकमेकांमध्ये कुठलाही भेदभाव करायचं कारण नाही, कारण सगळ्यांच्या हृदयस्थ एकच परमात्मा आहे, एकच चैतन्य आहे. हे जाणून माझ्या वाट्याला आलेली कर्म त्याच्यात आत्महित कसं होईल माझं हे ओळखून ती परमेश्वराच्या चरणी मला अर्पण केली पाहिजेत. मला कुठल्याही प्रकारचा भेदभाव नको. या भेदभावाला झुगारून मला भक्ती करायची हे ध्यानात घेऊन ज्यांनी कर्म केली त्याची कर्म म्हणजे जणू काही धान्य भाजून पेरलं आणि मग त्यातून काही उगवलंच नाही, आणि ज्यातून काही उगवलंच नाही ते मोक्षाला कारणीभूत झालं. असा हा ज्ञानोबारायांनी आपल्याला दृष्टांत दिलेला आहे. माऊली हो, ज्ञानोबारायांच्या कृपेने आपल्याही मनातील भेदभाव नाहीसा व्हावा आणि आपल्या सर्वांमध्ये एकच परमात्मा आहे आणि त्या परमात्म्याचे आपण उपासक आहोत हीच भावना जागृत होऊ दे, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.